कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठं निघालीस? अगं तो सूर्या सूर्या वय. अगं तो मालकासनी मालिश करून आंघोळीला गेलाय आणि जाताना टावेल न घेताच गेलाय. हा गडबडीत विसरला असेल तुम्ही. कुणास ठाऊक गडबडीत विसरलाय का मुद्दामच टावेल न घेता गेलाय. म्हणजे काय, अगं या नवीन नवीन लग्न झालेल्या पुरुषासनी का नाही आजारात जडतोय. टावेल न घेता आंघोळीला जायचा. त्याच्यावर एकच उपाय असतोय. कोणता? बायकोनं टॉवेल नेऊन द्यायचा. त्याच्यासाठी तर केलेलं असतं हे सगळं. जा त्याला टॉवेल नेऊन दे जा. आहे तू पण ना काही बोलते. अगं सूर्या सूर्या टॉवेल टॉवेल विसरलास ना? सप्पान की है आहे खरं ग, काही कळना मला जग. रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना ग. ऐक ना तू या मनाच एकदा, बाबरल है तुझ्या मग हळहळ. नाही बसायचं, नाही बसायचं. या पोरींचं ना हिता आल्यापासून नुसतं ख्या 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 चाललंय. डोकं उठलंय आमचं आणि आमच्या डोळ्याला काय यांचं सुख बघवना जा. आमच्या हाताला काहीतरी काम दे. अहो देवीच्या यात्रेचं नारळ सोलायच्यात खिसायच्यात, त्यासाठी आपण माणसं बघतच होतो ना. काय ती माणसं मिळाल्या लावतो की कामाला. वाट कसली बघतोस, देऊन टाक. हे काय पोरीनो, नाश्ता झाला का? हो एकदम पोट भरून खाल्लं. आमच्या घरची पद्धतच आहे तशी. आम्ही कोणालाच काही कमी पडू देत नाही. पण इथे या घरात तुम्हाला काही काम नाही म्हणल्यावर कंटाळा आला असेल. काय करावं आणि काय नाही असं झालं असेल. नाही नाही डॅडी असं काहीच नाही. हा असं कसं दिसतंय की तुमच्याकडे बघून तुम्हाला कंटाळा आलाय ते. भागू तुझ्या तोंडाकडे बघून वाटत असेल असं डॅडींना. हस की जरा. धनु दीदी तू तर कायमच थकलेली असतीस. मी थकलेली असते. मग कोण पोरीचं भांडण हे असं होत. काम नसलं की भांडण वाहत. छत्री तुम्हाला एक काम दिल ते करा. हा काय नाही, बसल्या बसल्या करायचं काम आहे. कराल ना. अरे कसल्या समजूतदार कसल्या गुणी मुली आहेत या. कामाला नाहीच म्हणत नाहीत. ए छत्री यांना काय करायचं ते सांग. आम्ही आलोच, भांडू नका. आलोच मी आलोच. ठेवा ठेवा. असू द्या असू द्या असू द्या. छत्री काका हा? ह्यातले नारळ जर मोदाचे असतील ना हा. तर आमच्या राजूला काम सांगा. गोणी न उघडता किती नारळ आहेत हे सांगेल ती. राजू दू लवकर. आणि या गोणीतले नारळ संपवायचे असतील ना तर धनु दीदीला सांगा, लगेच संपून दाखवाल. हो ना? हे मोजायचे पण नाहीत आणि संपवायचे पण नाहीत. मग बागूला सांगा. काय हे नारळ आहेत ना, हे पहिल्यांदा सोलायचे, मग ते फोडायचे, मग ते खिसणीवर खिसायचे. काय देवीचा प्रसाद आहे, त्यासाठी नारळाच्या वड्या बनवायच्या. लय पुण्याचं काम आहे. कामात पाप नको बर का. सोपं आहे, तुम्ही असं कराल. बसले बसले काम करायचं. येऊ का मी? सुरू करा. आलोच मी. ऑनलाईन करायचं. डॅडी पोरींला अगदी पद्धतशीर कामाला लावलंय की इथून पुढे 2 दिवस तरी तुम्हाला ख्या ख्या खू खू काहीच ऐकायला मिळणार नाही. शाबास.
तरी बी नीट लक्ष दे त्यांच्यावर. आणि हो चिरंजीव, तुम्ही दोघं सूर्याच्या घरी जा, तिथं लिंगोबाचा शोध घ्या. काय बी झालं तरी लिंगोबा सापडला पाहिजे. एडी घराचा कोपरा न कोपरा पिंजून काढू. लिंगोबा घेऊनच या. आम्ही एक काम करून येतो. कसलं काम? कुठं चाललंय तुम्ही? चिरंजीव, तुम्हाला कितीदा सांगितलंय आमच्या चौकशा करत जाऊ नका. त्या आम्ही करणार तुमच्या. एक लय महत्वाचं काम आहे, ते करून येतो. ह्याच्यापेक्षा ना इंग्रजीचा एखादा पेपर सोडवायला दिला असता तर चाललं असतं, पण हे नारळ सोडणं नको. धनु दीदी तुझी ताकद तरी आहे. माझं काय हा? मी तर दिवसभर एवढं काम करत असते पण एवढं घाम येत नाही. पण या नारळानं चांगलाच घामटा काढलाय. बाकी डॅडी गोड बोलून ना आपल्याकडून काम करून घेतात. आपल्याला ना नेहमी ते परकार लोकांसारखे वागवतात. बरं का? अगं म्हणजे एखाद्या माणसाच्या हाताखाली काम करणारी जी मंडळी असतात ना, त्यांना परकार म्हणतात. धनु दीदी वर्कर असतं ते. तेच ते. आता मला सांग, त्यांच्या घरातल्या एखाद्या गडी माणसाला त्यांना सांगायला काय धाड भरली होती वय? पण नाही, आपल्याला सांगायचं होतं. नाही तर काय, लग्नाच्या टायमाला माहिती ना काय केलेलं? लग्नाच्या पत्रिका पाकिटात भरायला आपल्यालाच सांगितलेलं. राजू, मी सांगते तुला, चूक ना आपलीच आहे. आपण त्यांना हो म्हणायलाच नाही पाहिजे होतं. हो ना, अक्का नाही तर आत्या असत्या ना तर त्यांनी आपल्याला कामं करूनच दिली नसते. दादा पण गेलाय दुकानावर आणि वहिनीला सांगायचं झालं तर ती स्वतःच येऊन कामं करत बसे. आता आपल्यामुळे उगाच तिला कशाला त्रास ना. थोडक्यात काय, आपल्यालाच करावं लागणार नाही. चला उरका मग पटपट. धनु दीदी शत्रू भैया थांबा. पहिलं मी पुढं राहतो. लय पुढं पुढं करू नको. जे काय करायचंय ना ते जपून करा. डॅडींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. असं आहे काय? त्यामुळे काही झालं तरी लिंगोबा सापडलाच पाहिजे. हा मग तुम्ही पुढं वाहते. हवा पुढं. या 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 जावा. डोक्यावर पडलाय का डोळे फुटले तुझे? काय झालं? तुला ते टाळ दिसेना. अयो ते कसं घालायचं? टाळ. शत्रू भैया खोलतो का आता? का देऊ एक? उघडतो की. होणार आहे का आजच्या दिवसात तुझं? होणार की होणार होणार हो. या बघा. पहिलं पाऊल तुमचं. नव्या नवरीचा गृहप्रवेश चाललाय का? पहिलं पाऊल तुमचं. चल वाट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.